नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ संध्याकाळ। आज गुरुवार, आज आपला गणिताचा ऑनलाईन तास। मागच्या ऑनलाईन तासाला आपण गुणाकार आणि भागाकार, पूर्णांक संख्याचा गुणाकार आणि भागाकार याविषयी माहिती मिळवली। आज आपण बघणार आहोत ते म्हणजे तिसरा पाठ, मसावी आणि लसावी। आता मसावी आणि लसावी याविषयी मला वाटतं माहिती तुम्हाला गेल्या वर्षी पण घेतलेली होत्या। मसावी आणि लसावीच्या आपण काढत होतो विभाजक यादी पद्धतीने, विभाज्य यादी पद्धतीने, भागाकार पद्धतीने मसावी लसावी आपण काढत होतो। मसावीचा अर्थ आहे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावीचा अर्थ आहे लघुत्तम सामायिक विभाज्य। गेल्या वर्षी मी स्वतः तुम्हाला विभाजक आणि विभाज्य याच्यातला फरक समजावून सांगितलेला होता। आता गेल्या 5वी पासून आपण जे शिकलेलो आहोत त्याच्या संदर्भात आपण माहिती मिळवूया की ज्याची आवश्यकता आपल्याला मसावी आणि लसावी यावर आधारित उदाहरणं सोडवण्यासाठी गरज आहे। आता पहिला प्रकार आहे तो म्हणजे मूळ संख्या। मूळ संख्या कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या बघा। ज्या संख्यांचे एक व ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। बघा, ज्या संख्यांचे एक आणि ती संख्या हे दोनच विभाजक असतात, त्याच्यापेक्षा जास्त त्याचे विभाजक असू शकत नाहीत। दोनच, फक्त एक आणि ती संख्या या दोनच संख्याने त्याला भाग जात असेल तर त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिले बघा। 2ला कुठल्या संख्येने भाग जातो? विभाजक त्याचे कोणते येतात? 1 आणि 2, म्हणजे त्याला 1 आणि 2 या दोनच संख्यांनी भाग जातो, म्हणून ती 2 ही काय आहे? मूळ संख्या आहे। त्याच्यानंतर 11 कुठल्या पाढ्यामध्ये येतात? 1 आणि 11, म्हणजे या दोन संख्यांपेक्षा त्याला दुसरा कुठल्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्याचे इतर कोणतेही विभाजक होत नाहीत, म्हणून 11 ही काय आहे? मूळ संख्या आहे। दुसरा गट आहे तो म्हणजे संयुक्त संख्या। ज्या संख्यांचे विभाजक 2पेक्षा जास्त आहेत, म्हणजे तुम्हाला कळलं 2 म्हणजे कोणती संख्या आली? मूळ संख्या आली। 2पेक्षा जास्त आहेत म्हणजे जी मूळ संख्या नाही ती कोणती आलेली आहे? संयुक्त संख्या। ज्यांचे 2पेक्षा जास्त विभाजक पडतात त्यांना काय म्हटलं जातं? संयुक्त संख्या। त्याचं तो उदाहरण बघा खाली। 8चे विभाजक कोणते येतात? 8ला कुठल्या संख्येने पूर्ण भाग जातो? 1, 2, 4 आणि 8। 6ला कुठल्या संख्येने भाग जातो? 1, 2, 3 आणि 6, म्हणजे त्यांचे विभाजक 2पेक्षा जास्त आहेत। याचे 1, 2, 3, 4 आहेत, ह्याचे 1, 2, 3, 4 आहेत, म्हणजे याचे 2पेक्षा जास्त आहेत, म्हणून या संख्या काय झालेल्या आहेत? 8 आणि 6 या संख्या संयुक्त संख्या झालेल्या आहेत। म्हणजे ज्याचे 2 विभाजक पडतात त्यांना मूळ संख्या म्हणतात आणि ज्याचे 2पेक्षा जास्त पडतात त्यांना काय म्हटलं जातं? संयुक्त संख्या। कळलं परत? आता याच्यावर आधारितच सहमूळ संख्या। सहमूळ संख्या हा पण शब्द तुम्हाला 5वीला गेलेला आहे, 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला शिकवलेला आहे। ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हटले जाते। म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे, दुसरा कुठलाही नाही, त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात। आता खाली तुम्हाला उदाहरण दिले बघा। 3 आणि 8, मी 3चे विभाजक पाडलेत। 3ला कुठल्या संख्येने भाग जातो? 1ने आणि 3ने। 8ला कुठल्या संख्येने भाग जातो? 1, 2, 4 आणि 8, बरोबर। 8चे विभाजक झाले 1, 2, 4, 8। 3चे विभाजक झाले 1 आणि 3। आता या दोघांमधला सामायिक विभाजक कोणता आहे किंवा अवयव कोणता आहे? तर 1। सामायिक विभाजक कोणता आहे? 1 आहे, म्हणून या दोन संख्या म्हणजे 3 आणि 8 या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत। आता सहमूळ संख्याचा नियम लक्षात घ्या। पहिला 2 नियम आहेत त्याचे। त्याचा पहिला नियम आहे 2 क्रमवार संख्या सहमूळ असतात। आता क्रमवार म्हणजे काय? तर लगतच्या संख्या, म्हणजे 20 21, 19 20, 24 25, 38 39,
71 72 99 100 या दोन संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्याच असतात. मग तुम्हाला जर उदाहरणं द्यायची झाली तर तुम्ही भरपूर उदाहरणं सहमूळ संख्यांची देऊ शकता. आता बघा 24चे अवयव. 24ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 1 2 3 4 6 8 12 आणि 24. 25ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 1 5 आणि 25. 24 आणि 25 कशा आहेत? लगतच्या संख्या किंवा क्रमवार संख्या आहेत. लगतच्या आणि क्रमवार संख्या आहेत. आता या दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणता आला आहे? फक्त 1 आला. कोणता आलेला आहे? 1 आलेला आहे. म्हणजे सामायिक अवयव हा 1 आहे. म्हणून 24 आणि 25 या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत. 24 आणि 25 या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत. आणि अजून एक नियम आहे तो म्हणजे दोन मूळ संख्या या नेहमीच एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. आता त्याच्या पुढचा भाग बघूया. जोड मूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे दोन मूळ संख्यांमधला फरक किती आहे? 2 आहे. त्यांना म्हटलं आता जोड मूळ संख्या. आता खाली मी तुम्हाला 1 ते 100पर्यंतच्या जोडमूळ संख्या लिहून दिलेल्या आहेत. पहिला आहे 3 व 5. आता यातला फरक बघा. 5तून 3 वजा करा, उत्तर आलं 2. 7तून 5 वजा केला, उत्तर आलं 2. 13तून 11 वजा केले, उत्तर आलं 2. 19मधून 17 वजा केले, उत्तर आलं 2. 31मधून 29 वजा केले, उत्तर आले 2. 43मधून 41 वजा केले 2. 61मधून 59 वजा केले 2. 73मधून 71 वजा केले 2. म्हणजे या सगळ्या संख्या कशा आहेत? या जोड मूळ संख्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73 या जोड मूळ संख्या आहेत. तुम्हाला सहमूळ आणि जोडमुळातला फरक कळलेला आहे. जोडमूळ म्हणजे दोन मूळ संख्यातला फरक 2 असला पाहिजे आणि सहमूळ म्हणजे दोघांमधला सामायिक विभाजक 1 असला पाहिजे. आता यावर आधारित गणित आहेत बघा काही. जी संख्या मूळ नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. मला 5वीला हा प्रश्न विचारलेला होता. तो कोणता आहे? 1. 1 ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. आता आपण हे सोडवून बघूया. 1 चे विभाजक कोणते येतात? 1 चे विभाजक. 1ला कुठल्या संख्येने भाग जातो? फक्त 1 ने. 2ला 1 आणि 2 ने. 3ला 1 आणि 3 ने. 4ला 1 2 आणि 4 ने. 5ला 1 ने आणि 5 ने. 6ला 1 2 3 आणि 6. 7ला 1ला आणि 7 ने. 8ला 1 2 4 आणि 8 ने भाग जातो. 9ला 1 3 आणि 9 या 3 संख्यांनी भाग जातो. आता बघा 1ला 1 ने, 2ला 1 ने आणि 2 ने, 3ला 1 ने आणि 3 ने, 4ला 1 2 आणि 4 ने, 5ला 1 ने आणि 5 ने, 6ला 1 2 3 आणि 6 ने, 7ला 1 ने आणि 7 ने, 8ला 1 2 4 आणि 8, 9ला 1 3 आणि 9 या संख्यांनी भाग जातो. आता आपण काय शिकलो की ज्या संख्यांचे दोनच सामायिक विभाजक आहेत त्यांना मूळ संख्या म्हणतात आणि ज्यांचे 2पेक्षा जास्त आहेत त्यांना संयुक्त संख्या. मग आता आपण 1 ते 9 मध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त शोधा. आपण संख्या आपण शोधूया. ह्याचे 2 आहेत, याचे 2 आहेत, याचे 2 आहेत आणि याचेही 2 आहेत. म्हणजे या काय झाल्या? मूळ संख्या झाल्या. 1 आणि 3 ही झाली मूळ संख्या, कारण त्याचे 2च विभाजक आहेत म्हणजे 3 ही मूळ संख्या झाली. 5चे 1 आणि 5 हे 2च आहेत त्यामुळे 5 ही पण मूळ संख्या झाली. 7चे 1 आणि 7च आहेत म्हणजे 7 ही सुद्धा मूळ संख्या झाली. आता 4 बघा. 1 2 4. 6 बघा. 1 2 3 आणि 6. 8ला 1 2 4 8. 9ला 1 3 9 म्हणजे यांचे 2पेक्षा जास्त आहेत म्हणजे 4 ही संयुक्त संख्या.
6 ही संयुक्त संख्या, 8 ही सुद्धा काय झाली, संयुक्त संख्या झाली. 9 ही सुद्धा काय झाली, संयुक्त संख्या, कारण त्याचे 2पेक्षा जास्त विभाजक आहेत. मग आता 1 बघा, ही मूळ संख्येच्या नियमामध्ये पण बसत नाही आणि संयुक्त संख्येच्या नियमांमध्ये पण बसत नाही. त्याचा फक्त 1 हा एकच विभाजक आहे, म्हणून ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं, 1 ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. 1 ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. बरोबर. आता पुढे बघूया. पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. आपल्याला 2-2च्या संख्यांचे गट दिलेत आणि त्याच्यामध्ये त्या सहमूळ आहेत का हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आता सहमूळाची व्याख्या आपण मागे पाहिली आहे. ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हटलं जातं. आता आपण या 2 संख्यांचे अवयव पाडूया. त्याच्यामध्ये एकच सामायिक आला तर आपण त्याला काय म्हणूया, सहमूळ संख्या. आता 8चे विभाजक, 8चे विभाजक, 8ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो, 1, 2, 4 आणि 8. 14चे विभाजक, 1, 2, 7 आणि 14. बरोबर. 14चे विभाजक झाले 1, 2, 7 आणि 14. आता या दोघांमध्ये सामायिक विभाजक काढूया आपण किंवा सामायिक अवयव काढूया. कोणते आले बघा, 1, 1 म्हणजे कोणता आला, 1. अजून कोणता आला, 2, 2, 1 आणि 2. आता याचे सामायिक विभाजक कोणते आले, 1 आणि 2. कोणते आलेले आहेत, 1 आणि 2. म्हणजे एकापेक्षा एकच आला का फक्त, नाही, त्याच्यासोबत 2ही आलेले आहे. म्हणजे या सहमूळ ही जोडी 8 आणि 14 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. असं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं. 8 आणि 14 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. दुसरं गणित बघा काय दिलं आहे, 4 आणि 5. आता तुम्हाला मागाशी मी नियम सांगितला की 2 क्रमवार संख्या या नेहमी एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. 4 आणि 5 या क्रमवार संख्या आहेत, म्हणजे त्या सहमूळ संख्या असल्याच पाहिजेत. आता आपण सोडून बघूया. 4चे विभाजक, 1, 2 आणि 4. 5चे विभाजक, 1 आणि 5. 5चे विभाजक 1 आणि 5. आता या दोघांमध्ये सामायिक विभाजक, दोघांमध्ये कोणकोणते आहेत, 2 आहेत का, 2 समान, 1 आणि 1च आहे. दुसरा कोणता आहे का सामायिक विभाजक, नाही. दोघांमधला सामायिक विभाजक 1 ही एकच संख्या आहे, म्हणून 4 आणि 5 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. बरोबर, कळलं. 2 क्रमवार संख्या या नेहमीच एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. आता पुढचं गणित दिलं बघा, 17 आणि 19. याबद्दलही तुम्हाला नियम सांगितला होता की ज्या 2 मूळ संख्या या नेहमीच एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. बघूया आता हा नियम होतोय का बरोबर. 17चे विभाजक, सूत्राला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो, कुठल्या कुठल्या पाड्यामध्ये 17 येतात, 1 आणि 17. 19चे विभाजक, 1
1 आणि 19. आता ह्याच्यातले सामायिक विभाजक काढूया आपण. कोणतं आलेले आहेत? 1 आणि 1. कोणतं आलेलं आहे? 1. म्हणजेच 17 आणि 19 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. तर पुढचं गणित आहे बघा. 27 आणि 15. पुढची जोडी काय आहे? 27 आणि 15. आता आपण 27 अवयव पाडूया. 27 विभाजक. 1 नंतर 2 ने नाही जात, 3, 9 आणि 27. 15 विभाजक. 1, 3, 5 आणि 15. दोघांचे आपण विभाजक पाडले. आता ह्याच्यातले सामायिक विभाजक आपण शोधूया. कोणते आलेले आहेत? 1, 1, 3, 3. कोणते आलेले? 1 आणि 3. मग आता हे एकापेक्षा जास्त आले. मग दोन या सहमूळ संख्या आहेत का? नाही. म्हणजे 27 आणि 15 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. जोडी नाही. कारण त्याचे 2 सामायिक विभाजक आहेत. फक्त 1 नाही आहे. 1 आणि 3 हे 2 आहेत. त्यामुळे ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. आता तिसरं बघूया आपण. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा आणि त्या किती आहेत ते लिहा. आता 25 ते 100 दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला 1 ते 100 मधले दाखवून देते. 1 ते 100 मधले. आता बघा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला लक्षात येईल की फक्त विषम संख्या लिहिलेल्या आहेत. समसंख्या लिहिलेल्याच नाही आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की 2 ही अशी एक समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. आणि सर्व संख्या उरलेल्या सर्व समसंख्यांना 2 ने हा निःशेष भाग जातोच. त्यामुळे 2 सोडून बाकी सर्व समसंख्या या संयुक्त संख्याच आहेत. म्हणून ही 2 ही संख्या मी न लिहिता म्हणजे सर्व समसंख्या न लिहिता मी कोणत्या लिहिलेल्या आहेत? विषम संख्या लिहिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा 2 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या तर आपण शोधून काढलेल्याच आहेत. आता 3 ने भाग जाणाऱ्या कारण त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. त्यामुळे मी त्या लिहिलेल्याच नाही आहेत. आता आपण 2च्या पुढची मूळ संख्या आहे ते 3. 3 ने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो त्यावर पहिल्यांदा काट करूया. 3 1 3, 3 3 9, 3 4 12 गेलेली आहे कारण त्याला 2 हा विभाजक त्याचा आहे. 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 9 3 8 24, 2 ने भाग जातो. 3 9 27, 3 10 30, 11 3 33, 12 3 36, 13 3 39, 14 3 42, 15 3 45, 16 3 48, 17 3 51. म्हणजे या काय झाल्या? 3 ने विभाज्य संख्या आल्या. म्हणजे या मूळ संख्या निश्चितच असू शकत नाहीत. हे तुम्हाला 5वीला शिकवलेलं आहे. बरोबर. इरेटोस्थेनिसची चाळणी या घटकाने तुम्हाला शिकवलेलं आहे. इरेटोस्थेनिस आठवतोय गणितज्ञ होता. त्यांनी ही चाळणी शोधून काढली होती. अशा पद्धतीने त्याने 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला शोधायला शिकवलेल्या होत्या. म्हणजे चाळणीतनं राहिलेले सगळे जे राहतात संख्या म्हणजे 2 ने विभाज्य संख्या गेल्या, 3 ने विभाज्य संख्या गेल्या, 5 ने गेल्या, 7 ने गेल्या, 11 ने गेल्या, राहिलेल्या सर्व काय येतात? मूळ संख्या येतात. अशी चाळणी आपण त्याने करायला आपल्याला शिकवलेली होती. 17 3 51, 18 3 54, 19 3 57, 20 3 60, 21 3 63, 22 3 66, 23 3 69, 24 3 72, 25 3 75, 26 3 78, 27 3 81,
त्याच्यानंतर 29 त्रिक 27 त्रिक 81, 28 त्रिक 84, 29 त्रिक 87, 30 त्रिक 90, 31 त्रिक 93, 32 त्रिक 96 आणि 33 त्रिक 99. 1 ते 100पर्यंत आपण शिकतो, त्यामुळे तेवढ्या आपण काठ मारलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या पुढेही येतात, आपण 100पर्यंतच बघतो आहे सध्या. आता 5ने जाणारा भाग. 5 गेली, 5चा तर माहिती आहे शेवटी 5 आणि 0 पाहिजे. 0 तर ऑलरेडी 2ने गेलेले आहेत, 2 विभाजक संख्या आहेत, त्यामुळे त्या आपण ऑलरेडी कट केल्या. फक्त आता 5 शेवटी 5 आहे त्या संख्या घालूया आपण. 55, 65, 75, 85, 95. बरोबर. त्याच्यानंतर आता 5च्या पुढची मूळ संख्या कोणती? 7. मग 7च्या पाढ्यामध्ये येणाऱ्या संख्या कोणत्या? 7 1 7, 7 2 14 गेली, 7 3 21 गेली, 7 4 28 गेली, 7 5 35 गेले, 7 6 42 गेली, 7 7 49, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 गेलेले, 7 10 70 गेलेले, 11 7 77, 12 7 84, 13 7 91, 14 7 98, 15 7 105. आपण तेवढाच विचार केलेला. आता 11. 11 1 11, 11 2 22 गेली, 11 3 33 गेली, 11 4 44 गेली, 11 5 55 गेली, 11 6 66 गेलेले, 11 7 77 गेली, 11 8 88 गेली, 11 9 99 गेलेली आहे. म्हणजे राहिलेल्या या आता सगळ्या संख्या आहेत, या सगळ्या कशा आहेत? मूळ संख्या आहेत. मग आपण त्याला सर्कल करूया. 17 एक ही येणार का ह्याच्यामध्ये? नाही, कारण आपण पहिलंच गणित सोडवलं. एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्याही नाही. आता ज्या मूळ संख्या त्याला आपण गोल करूया. 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 आणि 89 आणि 97. दिसतंय सर्वांना? इथले एक राहिली ना आपली. 11 कुठे गेली? 11 1 11, सॉरी 11 आणि 13. 11 ही जात नाही, चुकून माझा चुकलेला. 11 पासून आपण सुरू केली. 11 ही 1 आणि 11. 11 3 5 7 आणि आपण सोडलेली कोणती आहे? 2. 2 3 5 7 11 13. या अगोदर 25 सांगितलं, पण मी काट मारलेली होती अगोदर. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. कोणकोणते आलेले आहेत? आता 25 ते 100पर्यंतची आपण यादी करूया. 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 89 आणि 97. या काय आहेत? मूळ संख्या आहेत. त्या किती आहेत ते लिहा. यादी केली आपण. आता त्या किती आहेत मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आल्या? 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे किती आहेत त्या संख्या? 15. 15 संख्या कशा आहेत? एकूण किती आल्या? याचा उत्तर लिहायचं. 25 ते 100 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत.
आता पुढे बघा 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोड मूळ संख्या लिहा. 51 ते 100. आता जोड मूळाची व्याख्या आपण बघूया काय ते. मग 1 मिनिट थांबा. कुठली राहिली का बघूया. अरे जरा चुकल्यासारखं वाटतंय मला काहीतरी. बघूया परत एकदा. 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83. राहिली ना आपली 83 लिहायची. अजून कोणती येते 83. म्हणजे किती झाल्या रे आता 16. किती झाल्या संख्या त्या 16. 79, 83, 79 आणि 97 या 16 मूळ संख्या आहेत. 25 ते 100 मध्ये 16 मूळ संख्या आहेत. आता पुढे बघूया. 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोड मूळ संख्या. आता जोड मूळ संख्याचा अर्थ मगाशी सांगितला तुम्हाला की ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये कितीचा फरक पडतो 2चा फरक. म्हणजे आता दोघांची वजाबाकी केली असता किती फरक येतो 2 येतो. त्या सर्व संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात. आता आपण मूळ संख्या आपण शोधलेल्याच आहेत. 50च्या पुढच्या सांगितल्या त्यांनी 51 ते 100 संख्या. मग 51 ते 100 मध्ये बघूया. 53 आणि 59 या दोनमधला फरक किती आलेला आहे 6. म्हणजे या नाही येणार जोड मूळ संख्या. 61 ते 67 परत कितीचा फरक आलेला आहे 6चा फरक आला. म्हणजे याही नाही येऊ शकत. 67 आणि 71 4चा फरक पडला. म्हणजे या दोनही येऊ शकत नाही. 71 आणि 73 मध्ये कितीचा फरक आहे 2चा. म्हणजे पहिली जोडी आपल्याला कोणती सापडली 71 आणि 73. त्याच्यानंतर बघा 73 आणि 79 6चा फरक आला. म्हणजे ही नाही येऊ शकत. 79 आणि 83 59 आणि 61 कितीचा फरक येतो 2चा फरक येतो. म्हणजे दुसरी कोणती जोडी सापडली याला 59 आणि 61. 79 आणि 83 फरक येतो 4चा. म्हणजे ही पण नाही. 83 ते 79 फरक येतो 6चा. म्हणजे ही येऊ शकत नाही. 79 ते 97 फरक येतो 8चा. म्हणजे ही जोडीसुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे दोन जोड्या आपल्याला सापडतात 59 आणि 61, 71 आणि 73 या दोन जोड्या आहेत. या जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आता पुढे बघा 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहा. आता सहमूळ संख्या तुम्हाला मगाशी सांगितलं कुठल्याही आपण जोड्या लिहू शकतो. सहमूळ संख्यांपैकी कोणती लिहू शकतो आपण आता 24 आणि 25 किंवा किती 17 आणि 19. त्याच्यानंतर अजून कोणती येऊ शकते 2 समान संख्या घ्या किंवा 2 मूळ संख्या घ्या. यांच्या सहमूळ संख्यांच्या कोणत्याही 5 जोड्या आपण लिहू शकतो. आणि मला वाटतं हे उत्तर तुम्हाला सहज लिहिता येणार आहे. बरोबर. आता मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती. आता आपण मूळ संख्या सगळ्या बघितल्या. त्याच्यामध्ये कोणती एकच संख्या आहे. या सगळ्या संख्या विषम संख्या आहे. याच्यामध्ये कोणती समसंख्या आहे फक्त 2 ही एकच समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. बाकी उरलेल्या सगळ्या समसंख्यांना 2ने निःशेष भाग जातो. म्हणून 2 ही समसंख्या. उत्तराचं काय येणार आहे 2 ही समसंख्या दोन ही समसंख्या मूळ संख्या आहे. एकच मूळ संख्या जी सम आहे ती कोणती आहे 2. 2 ही समसंख्या काय आहे मूळ संख्या आहे. 2 ही एकच संख्या शोधली तर बाकी सर्व संख्या या समसंख्या या संयुक्त संख्या आहेत. कळलेले तुम्हाला हे 5 गणितं 5 उदाहरणं सगळ्यांना समजलेली आहेत. आता हा जो उदाहरण संग्रह आहे याचा फोटो मी तुम्हाला पाठवीन.
पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्यायची, त्याच्यानंतर तुम्हाला मी हा फोटो पाठवीन, हे उदाहरणं तुम्ही सोडवायची आणि मग मी तुम्हाला आपण ही त्यात सोडवली, आता हेच उदाहरण आपण सोडवलेली आहेत. तुम्ही स्पष्टीकरण वगैरे काही लिहायचं ना, फक्त त्याची उत्तरं लिहायची आहेत आणि ती तपासून घ्यायची. तुम्ही सोडवल्यानंतर मी हा फोटो पाठवणार आहे याचे, तुम्ही ते तपासून घ्यायची आणि 6 पैकी किती गणितं तुमची बरोबर आली हे तुम्ही मला सांगायचं आहे. म्हणजे 6 पैकी 3, 6 पैकी 4 हे सांगायचं आहे. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे फोटो पाठवीन. या फोटोचा तुम्ही काय करायचं आहे, लिहून घ्यायचं. हे जे फोटो तुम्हाला पाठवीन ते तुम्ही पहिल्यांदा मसावी आणि लसावी घटकाचं नाव लिहायचं, आजची तारीख लिहायची आणि हे जे 4 पानं पाठवणार आहे ते लिहून घ्यायची आणि मग मी तुम्हाला हा जो फोटो पाठवणार आहे प्रश्नसंग्रहाचा, सराव संचाचा, तो सराव संच तुम्ही सोडवायचा आहे आणि मग तपासून पाहायचा आणि मग मला सांगायचं की 6 पैकी माझी उत्तरं किती बरोबर आलेली. समजलेला हा पाठ सर्वांना? धन्यवाद.